दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ कलाकारांचा एक चित्रपट रिलीज झालेला आहे, ज्याचं नाव आहे आता वेळ झाली. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. इरावती आणि नारायण लवाटे या दोन दाम्पत्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या दोघांनी खूप वर्षापूर्वी राष्ट्रपतींकडे एक अर्ज केला होता की आम्हाला कुठलंही मूल बाळ नाही, स्वतःची काळजीही स्वतःला घेता येत नाही, समाजालाही आमचा काही उपयोग नाही, त्यामुळे आम्हाला इच्छामरण देण्यात यावं. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट 23 मार्च 2024 रोजी रिलीज झालेला आहे, ज्यात दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी मॅडम यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाची कहाणी खूप छान आहे. तुम्ही जर हळव्या मनाचे असाल तर चित्रपट बघायला जाऊ नका. ज्या प्रकारे चित्रपटाचं चित्रीकरण केलेलं आहे ते बघून तुम्ही म्हणाल की हे सर्व माझ्या समोर घडत आहे. काय मानसिकता असेल एखाद्या माणसाची, हा देह त्यागून स्वतःहून मरण्याची इच्छा मनात येते तेव्हा. बाकी या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रोहिणी मॅडम आणि दिलीप सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरणही खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ह्या चित्रपटामध्ये गाणे वगैरे जे दिलेले आहेत तेही खूप चांगले आहेत. एकंदरीत पिक्चर एकदम